एक महत्त्वाची बातमी, सोने चांदीच्या दरावर मोठा परिणाम झालाय। सोन्याच्या दरात 11,000 रुपयांनी वाढ झाली, चांदीच्या दरात 25,000 रुपयांनी वाढ झाली आहे। सोने चांदीच्या दरात वाढ झाली, ग्राहकांची चिंता मात्र वाढली आहे। सोन्याचा दर जीएसटी सह 1,75,000हून अधिक आहे। चांदीचा दर जीएसटी सह 3,03,000 रुपयांवर पोहोचलाय। या संदर्भात आढावा घेतलाय प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झालेला आहे। जळगावच्या बाजारात आज जीएसटी सह सोन्याचे भाव हे 1,75,000वर गेले आहे, तर चांदी ही प्रति किलो 3 लाखाच्या वर या ठिकाणी गेलेली आहे। जळगावचा जर बाजाराचा विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये 11,000 रुपयाची, तर चांदीच्या दरात 25,000 रुपयाची या ठिकाणी वाढ होताना दिसून येत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत पुन्हा गाडगीळ अँड सनचे व्यवस्थापक आहे गिरीश डेरे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार, युद्धजन्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी होताना दिसून येत आहे, काय सांगाल? सध्या जे काही इराणनी ज्या गल्फ मधील ज्या काही यूएस बेसेस जे आहेत त्याच्यावरती जे काही अटॅक केलेला आहे त्यामुळे ही वाढ झालेली आहे। ही वाढ स्पेक्युलेशनमुळे झालेली आहे, त्यामुळे खरं कारण ही युद्धजन्य परिस्थितीच आहे। सर, आगामी काळात देखील भाव वाढ होऊ शकते का, काय सांगाल? सध्या जर विचार केला तर दिवसेंदिवस सोने चांदीमध्ये या ठिकाणी मोठी घसरण झाली होती, मात्र अचानक वाढ झालेली आहे। आजची जी वाढ झालेली आहे ती स्पेक्युलेशनमुळे झालेली आहे। उद्या जेव्हा ऍक्च्युअल मार्केट उघडेल त्यानंतरच आपल्याला खरी वाढ काय आहे ते कळेल। बाजारात आजचे भाव काय? सोन्याचा दर 1,75,000 रुपये झालेला आहे आणि चांदीचा दर हा 3 लाखाच्या वर गेलेला आहे। किती हजार रुपयाने या ठिकाणी भाव वाढले? 25,000 रुपये मागील 2 दिवसाचा विचार केला असता तर 25,000 रुपयांनी चांदीचा दर वाढलेला आहे आणि 10,000 रुपयांनी सोन्याचे दर वाढलेले आहेत। ग्राहकी कशी? ग्राहकी चांगली आहेत, कारण की सध्या लग्न सराई आहे, ज्यांना घ्यायचं आहे ते ग्राहक सध्या घेतच आहे। रेट वाढल्यामुळे थोडंसं त्यांचं बजेट कोलमडत आहे, पण जे घ्यावं लागतं त्या वस्तू लग्नाच्या अनुषंगाने असू द्या, कार्यक्रमाच्या अनुषंगाने असू द्या, ते त्यांना त्या घ्यावंच लागत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।